तो खूपच करायला लागणार. पहिला आजचं पूर्ण अजेंडा वाचा, पूर्ण ग्रामसभेचं कसं काय ते पहिलं महत्वाचं आहे. आज ग्रामसभा होती, किती सांगितलंय हो साहेब? आज ग्रामसभा आहे, तुम्ही कधी सांगितलं? कधी काय झालं, शुक्रवारीचा अजेंडा काढला होता, पण ह्यांनी ग्रुपवर उशिरा टाकला ना मेसेज. पण लोकांनाच कळालं नाही तर लोक कशी येतील? उशिरा टाकला आणि शुक्रवारी मी आलो ना त्या दिवशी तुम्ही सांगायला पाहिजे ना, लावलं पाहिजे, समोर टाकलं पाहिजे ना. सांगितलं होतं ना त्यांना, ते कुठं सांगितलंय? संतोष त्यांना सांगितलं होतं, पण काय दुसरा मेसेज टाकला त्यांनी ग्रुपवर. काल टाकलाय मेसेज, काल सकाळी मेसेज, टाकलाय काल सकाळचा मेसेज. लोकांना जर कळालंच नाही तुमची ग्रामसभा कधी आहे तर तुम्ही लोक कशी येतील इथे? पण नाही तेव्हा लोक येतच नाही. आता तुम्ही कुठे म्हणतं अण्णा सदस्य, ऐका ना, लोक येत नाही हे मान्य झालं, बरोबर. पण मला काय म्हणायचं, सदस्य किती आहे? सदस्य काय नाही, एकटा सरपंच. एकटा सरपंच तुम्ही, आणि प्रत्येक मिटिंगला तुमचंच फक्त आहे. ग्रामसभा आहे, ते ग्रामसभेला कोण सदस्य नाही, कोण मग सदस्य का नाही? सदस्यांना अजेंडा दिलता का? दाखवा बरं कोण कोण आहे अजेंडा दाखवा ना, सह्या कोण कोणाच्या नाही ती बघू दे ना. सह्या देऊन पण जर ते येत नसेल तर उपयोग नाही काय गोष्टीला काय? ते पहिल्यांदा लागलाय आणि त्याला पण ती हे नाहीये. आता इथं अण्णांची, सरपंचांची सही आहे, सुभाष रांजणेंची सही आहे, बाप्पूंची सही नाही, इथं विद्या खडकेंची सही आहे, विजयांत रांजणेंची सही आहे, सिद्धार्थ यादव, सायली सिद्धार्थ यादवांची सही नाहीये, अंकुश बाटे, अनुसय अंकुश बाटे यांची सही आहे, सारिका बाटे, गोरे यांची सही नाही. ह्यांना अजेंडा दिला नाही का? ह्यांना आता सायली यादव, परत इथं बाप्पू बडाय. अहो सांगणं मग तुझं नाही, अजेंडा सही नाही त्यांची. घरीच नसेल ना ती, एका टायमिंगला नाही, गावातच असतील का बाहेर गेल्यात? मग सदस्य जर मिटिंगला हजर नसत्याल, आता हे सदस्यांचं हे सदस्य जर हजर नसत्याल तर काय बोलवायला आता? ग्रामस्थांनी नंतर यायचं बरं, सदस्य तर पाहिजे ना, निवडणुकीच्या टायमिंगला पाहिजे. आता कुठे येईल? आमच्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? त्यांनी द्यायला पाहिजे, सदस्य यायला पाहिजे ना, ज्या वाढले. मग यायला माझं म्हणणं काय आहे की सदस्य पण आले पाहिजेत, ग्रामस्थ पण आले पाहिजेत, आणि जे आमचे आता प्रश्न आम्ही तुम्हाला जे अर्ज केलेले आहे त्या प्रश्नाची उत्तर देणार कोण? ज्याच्या काळामधले जो पदाव आहे त्या माणसांनी ते उत्तर दिले पाहिजे नाही. पण इथं सदस्यच नसतील तर प्रश्न विचारायचे कुणाला? काय त्यांच्या घरी जाऊन विचारायचे काय अशी परिस्थिती? अजिंठा देऊन सरपंचाची जबाबदारी नाही का प्रश्न? उत्तर तुम्हाला द्यावेच लागणार, पर्याय नाही झाला काय? आमचं म्हणणं प्रयत्न आहे की आम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तर आम्हाला कागदोपत्री पाहिजे ग्रामसभेला. आपण तरी काय त्या गोष्टी नाही का, आता काय सदस्याला काहीतरी कंपल्सरी पाहिजे का नाही? त्यांच्या काय हातापाया पडून इथं आणायचे का त्यांना? हातापाया पडून इलेक्शनला उभे राहतात बरे, हे ते त्यांना ग्रामसभेला येतात नाही का? लोकांचे प्रश्न कधी सुटणार मग?